Hello everyone, welcome in SRG Technical. In previous two videos, we have studied the series RL circuit and the series RC circuit. In previous video, we have studied syllabus topic 2.6 in detail, the series RC circuit. In that topic, we studied phasor diagram of RC series circuit, impedance of RC series circuit, impedance triangle for RC series circuit, phase relationship between voltage and current, RC series circuit, power triangle for RC series circuit and average power in RC series circuit. Okay, various power and power factor, important conclusions, and last one is Q factor, quality factor. We have studied in previous lecture, previous video. Also we have studied two examples, seen related with RC series circuit, and one example is given for homework, which is asked on winter 17 MSBT exam for 4 marks. Now in this video, in this lecture, we will going to study syllabus topic 2.7 in details and RLC series circuit and RLC series circuit. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.7 हा RLC series circuit संबंधीचा पूर्णपणे शिकणार आहोत. Now let us discuss the operation of an AC circuit in which R, L and C. ओके, एका आपणाला AC सर्किटचं ऑपरेशन डिस्कस करायचं आहे की ज्याच्यामध्ये रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज, जे की ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत ॲज शोन इन फिगर 2.7.1. ओके, फिगर 2.7.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे the AC voltage source having the instantaneous voltage V equals to Vm sin omega t is connected across the series circuit. ओके, एक instantaneous voltage source कनेक्ट केलेला आहे सिरीजमध्ये. the RMS current flowing through all the components is I. ओके, जो सर्व कॉम्पोनंटमधून प्रवाहित होणारा करंट I आहे तो RMS करंट असणार आहे. ओके, द RMS रूट मीन स्क्वेअर करंट फ्लोईंग थ्रू म्हणजे च्यामधून, फ्लोईंग म्हणजे प्रवाहित होणे, ऑल दी कॉम्पोनंट्स सर्व घटकांमधून, कॉम्पोनंट्स म्हणजेच काय, रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट I जो आहे तो RMS करंट आहे. ड्यू टू करंट I फ्लोईंग थ्रू दिस कॉम्पोनंट्स. ओके, करंट आयच्या प्रवाहित होण्यामुळे, या कॉम्पोनंटमधून करंट आयच्या प्रवाहित होण्यामुळे द व्होल्टेज ड्रॉप्स अक्रॉस देम ॲज फॉलोज. ओके, एक व्होल्टेजचा घट तयार होतो प्रत्येक कॉम्पोनंटच्या मधून करंट आय प्रवाहित झाल्यामुळे. प्रत्येक कॉम्पोनंटच्या भोवती, प्रत्येक कॉम्पोनंटच्या अक्रॉस एक व्होल्टेजचा घट तयार होतो, तो दिलेला आहे. फर्स्ट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर, रेजिस्टरच्या भोवती होणारा व्होल्टेजचा घट VR, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर इक्वल्स टू I इंटू आर, VR इन फेज विथ आय. त्यावेळी फेज अँगल कसा असेल, ओके, फेज डिफरन्स हा VR, रेजिस्टर व्होल्टेज हा फेज आय मध्ये असेल. ओके, सेकंड आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर. इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेजचा जो घट आहे तो कसा दिलेला आहे, किंवा इंडक्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे VL, ओके, इंडक्टर व्होल्टेज VL इक्वल्स टू I इंटू XL, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, करंट आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स यांचा गुणाकार. इथे रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज मिळवण्यासाठी करंट आणि रेजिस्टर याच्या व्हॅल्यूचा गुणाकार. ठीक आहे, VL लीड्स I बाय फाय. ओके, VL लीड्स I बाय फाय. इथे पहा, इंडक्टर व्होल्टेज आहे, VL लीड होतोय म्हणजे I लॅग आहे. दोन्ही व्होल्टेजच्या भाषेत बोलत असताना इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये व्होल्टेज लीड असेल, करंटच्या भाषेत जर बोलायचं असेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये करंट हा लॅग असेल. ओके, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस C. ठीक आहे, थर्ड आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर VC, कॅपॅसिटर व्होल्टेज VC इक्वल्स टू I इंटू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यांचा गुणाकार. ओके, VC लॅग्स I बाय 90 डिग्री. इथे कॅपॅसिटर व्होल्टेज हे मागे पडतं कारण करंट लीड करतोय. VC लॅग्स I बाय 90 डिग्री, वेअर I, VR, VL अँड VC आर द RMS व्हॅल्यूज. ओके, या सर्व ज्या किमती आहेत त्या रूट मीन स्क्वेअर किमती आहेत. करंट I, रेजिस्टर अक्रॉस व्होल्टेज, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. ठीक आहे. द फेजर डायग्राम्स फॉर द इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स आर एज शोन इन फिगर 2.7.1.
प्रत्येक वैयक्तिक कॉम्पोनंटच्या अक्रॉसचं जे फेजर डायग्राम आहे ते दाखवलेलं आहे फिगर 2.7.1 मध्ये. फिगर 2.7.1 RLC सिरीज सर्किट. इथे पाहू शकता रेजिस्टर R आहे, इंडक्टर L आहे आणि कॅपॅसिटर C आहे. तिन्ही कॉम्पोनंट एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. त्यांच्या सिरीजमध्ये एक इन्स्टंटेनियस व्होल्टेज सोर्स V = VM sin ओमेगा t हा कनेक्ट केलेला आहे. तिन्ही कॉम्पोनंटमधून प्रवाहित होणारा करंट कॅपिटल I तो सुद्धा दाखवलेला आहे. ओके, आता प्रत्येक कॉम्पोनंटच्या अक्रॉस म्हणजे रेजिस्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे VR तो कसा असणार आहे I × VR. करंट आणि त्याच्या अक्रॉसचं जे करंट आणि जो रेजिस्टर आहे त्यांचा गुणाकार I × R. ओके, आणि त्या कॉम्पोनंटच्या त्या रिस्पेक्टिव्ह कॉम्पोनंटच्या अक्रॉसचा जो फेजर डायग्राम आहे तो इथे दिलेला आहे. फेजर डायग्राममध्ये रेजिस्टरच्या बाबतीत काय सांगतोय? ओके, VR हा आयच्या फेजमध्ये आहे, आयच्या स्थितीमध्ये आहे, आयच्या टप्प्यामध्ये आहे. ओके, VR इज इन फेज विथ आय. ठीक आहे. इंडक्टरच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर त्याच्या अक्रॉसची फेजर डायग्राम कशी होईल? VL लीड्स आय. VL लीड्स आय म्हणजे आयला जर आपण रेफरन्स रेषा पकडली तर VL काय होतं? पुढे आहे. ओके, VL लीड आहे. ठीक आहे, बाय 90 डिग्री. किती डिग्रीने? 90 अंशाच्या कोनाने. ठीक आहे. कॅपॅसिटरच्या बाबतीत जर फेजर डायग्राम जर बघायची असेल वैयक्तिक तर कसा आहे? VC लॅग्स आय. कॅपॅसिटर व्होल्टेज हा लॅग होतोय बाय 90 डिग्री आयला. ओके, फिगर 2.7.1 RLC सिरीज सर्किट. सेम RC सिरीज सर्किट. RL सिरीज सर्किट शिकल्याप्रमाणे आपण इथे RLC सिरीज सर्किट शिकतोय. सिलेबस टॉपिक 2.7.1 इम्पॉर्टन्स ऑफ द व्हॅल्यूज ऑफ रिॲक्टन्सेस. ठीक आहे, प्रतिक्रियांच्या ज्या किमती आहेत रिॲक्टन्सेस यांच्या किमतीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स. ठीक आहे, द रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC. रिलेटिव्ह व्हॅल्यूज संबंधित किमती ज्या आहेत इंडक्टिव्ह रिॲक्टन्सच्या, इंडक्टरच्या उपस्थितीमुळे त्याची प्रतिक्रिया XL अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC म्हणजे कॅपॅसिटरच्या पण उपस्थितीमुळे त्याच्याकडून मिळणारी प्रतिक्रिया XC. ओके, प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डिसाइडिंग द बिहेवियर ऑफ द RLC सिरीज सर्किट. ओके, ह्या दोन किमती आहेत XL आणि XC, या महत्त्वाच्या रोल निभावतात डिसाइडिंग द बिहेवियर सर्किटचा, RLC सिरीज सर्किटचं वागणूक डिसाईड करण्यासाठी. वी आर गोइंग टू डिस्कस द सर्किट बिहेवियर अँड ड्रॉ द करस्पॉन्डिंग फेजर डायग्राम फॉर द फॉलोइंग 3 पॉसिबल कंडिशन्स. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस आपण चर्चा करायला जात आहोत की द सर्किट बिहेवियर सर्किटचं जे वागणूक आहे अँड ड्रॉ द करस्पॉन्डिंग फेजर डायग्राम आणि त्यासंबंधीची जी फेजर आकृती आहे ती आपण चर्चा करायला जात आहोत आणि ड्रॉ करायला जात आहोत फॉर द फॉलोइंग 3 पॉसिबल कंडिशन्स. ओके, खालील 3 शक्य तितक्या स्थितीसाठी. कंडिशन 1, XL ग्रेटर दॅन XC. जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मोठा असेल कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सपेक्षा ही एक कंडिशन होऊ शकते. ठीक आहे, इथे 3 कॉम्पोनंट आहेत ना, मग XL काय असू शकतो? मोठा असू शकतो केव्हा केव्हा. किंवा दुसऱ्या कंडिशनमध्ये काय XC मोठा असू शकतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मोठा असू शकतो. किंवा तिसऱ्या कंडिशनमध्ये काय की हे दोन्ही रिॲक्टन्स XL आणि XC हे दोन्ही इक्वल असू शकतात, सेम असू शकतात. ठीक आहे, इथे पहा कंडिशन नंबर 1 XL ग्रेटर दॅन XC असेल तर. कंडिशन 2 XL लेस दॅन XC म्हणजे XC ग्रेटर दॅन XL असेल तर. कंडिशन 3 XL = XC. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा बरोबरीचा असेल कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या तर तिसऱ्या कंडिशनमध्ये काय होईल? सिलेबस टॉपिक 2.7.2 फेजर डायग्राम्स. फेजर डायग्राम्स पाहूया. वी विल नाव ड्रॉ द फेजर डायग्राम्स फॉर ऑल द 3 कंडिशन्स मेन्शन्ड अर्लियर. ओके, याच्यापूर्वी ज्या 3 कंडिशन आपण इथे मेन्शन केलेल्या आहेत त्याच्याशी संबंधितच फेजर डायग्राम आपण ड्रॉ करायला जात आहोत. वी विल नाव ड्रॉ द फेजर डायग्राम्स फॉर all the 3 conditions mentioned earlier. Syllabus topic 2.7.3 फेजर डायग्राम फॉर XL ग्रेटर दॅन XC. ठीक आहे, फेजर डायग्राम पाहूया. फॉर XL ग्रेटर दॅन XC पहिल्या कंडिशन आहे ही इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मोठा असेल तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सपेक्षा तर काय होईल? ॲज XL इज ग्रेटर दॅन XC. ठीक आहे, XL हा मोठा आहे XCपेक्षा. द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस XL इज ग्रेटर दॅन दॅट अक्रॉस XC. जो व्होल्टेजचा घट आहे XLकडे काय असेल मग? जास्त असेल. ओके, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स याचा मोठा आहे ना, तर आपण व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर कसा फाइंड आउट केला होता? VL = I × XL. मग XL मोठा असेल तर साहजिकच आहे VL मोठा असेल म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर हा मोठा असेल, जास्त असेल. ठीक आहे, ग्रेटर दॅन दॅट अक्रॉस XCपेक्षा. हेन्स VL ग्रेटर दॅन VC. मग काय होईल? म्हणून व्होल्टेज ड्रॉप VL हा मोठा असेल व्होल्टेज ड्रॉप VCपेक्षा. ओके, द resultant voltage supply voltage V is obtained by the vector addition of VR, VL and VC. जो रिझल्टंट व्होल्टेज आहे सप्लाय व्होल्टेजचा जो की तो आपल्याला
वेक्टर ॲडिशनमधून मिळवता येतो. कॅपिटल व्ही इज ऑप्टेन्ड म्हणजे मिळवणे, बाय म्हणजे ज्याच्याद्वारे द वेक्टर ॲडिशन केल्यानंतर आपल्याला जो सप्लाय व्होल्टेज व्ही जो ऑप्टेन करायचा असतो, मिळवायचा असतो ऑफ व्ही आर, व्ही एल अँड व्ही सी, तो दिलेला आहे एक्सप्रेशन नंबर 2.7.1 मध्ये. देअरफॉर व्ही बार, इथे शेवटचं समीकरण पाहू शकता. देअरफॉर व्ही बार इक्वल्स टू व्ही आर बार प्लस व्ही एल बार प्लस व्ही सी बार फेजर ॲडिशन एक्सप्रेशन नंबर 2.7.1. okay, as VL and VC are directly in phase opposition 180 degree out of phase. ठीक आहे, साहजिकच आहे. VL कसा असेल, VL आणि VC हे एकमेकाला विरुद्ध दिशेला 180 अंशात आउट ऑफ फेज आहेत, एकमेकाला आउट ऑफ फेज आहेत म्हणजे स्थितीत नाही आहेत, एकमेकांपासून एक टप्प्यात नाही आहेत. ओके, 180 अंश इतक्या ते डिग्रीमध्ये आहेत. ॲज VL ग्रेटर दॅन VC, म्हणूनच VL ग्रेटर दॅन VC देअर रिझल्टंट इज VL मायनस VC. VL मोठा असल्यामुळे VL मधून मायनस VC होईल. ठीक आहे, म्हणजेच VL इथे मोठा आहे म्हणून VL मायनस VC होईल. VC मायनस VL होणार नाही, VL मायनस VCच होईल. मोठ्यामधून लहान संख्या वजा जाईल. दॅट इज द सिम्पल अरिथमॅटिक सबट्रॅक्शन ऑफ द टू व्होल्टेजेस. म्हणजेच की एक साधारणतः वजाबाकी आहे अरिथमॅटिकची दोन व्होल्टेजची. This situation is illustrated in figure 2.7.2a and the voltage triangle is as shown in figure 2.7.2c. ठीक आहे, ही जी स्थिती आहे, ही जी सिच्युएशन आहे ती फिगर 2.7.2a मध्ये दाखवलेली आहे आणि त्याची संबंधित व्होल्टेज ट्रायंगल जो आहे, व्होल्टेजचा त्रिकोण जो आहे तो फिगर 2.7.2c मध्ये दाखवलेला आहे. ॲज शोन इन फिगर 2.7.2b. The resultant of VL and VC, that is VL minus VC, will be in the direction of VL. ओके, जो की तो VL च्या दिशेने असेल, बिकॉज VL ग्रेटर दॅन VC, कारण की VL मोठा आहे VC पेक्षा. देअरफॉर द RLC सर्किट इज इंडक्टिव्ह, म्हणून RLC सिरीज सर्किट जे आहे ते आता कसं असणार आहे, इंडक्टिव्ह असेल. ओके, इंडक्टिव्ह असेल इफ XL ग्रेटर दॅन XC, जर का XL ग्रेटर दॅन XC असेल तर फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, ॲज VL ग्रेटर दॅन VC द सर्किट इज इंडक्टिव्ह अँड द सप्लाय करंट I लॅग्स बिहाइंड. ओके, ह्या विधानानुसार VL ग्रेटर दॅन VC नुसार सर्किट हे इंडक्टिव्ह झालेलं आहे आणि सप्लाय करंट I जो आहे तो लॅग पडतोय, मागे पडतोय, बिहाइंड द सप्लाय व्होल्टेज. ओके, बिहाइंड म्हणजे च्या मागे, कोणाच्या मागे, सप्लाय व्होल्टेजच्या मागे, बाय अँगल फाय. कितीने मागे पडतोय, अँगल फायने. ओके, त्याची पण आपल्याला वेवफॉर्म पाहावी लागेल. ठीक आहे, फिगर 2.7.2a पहा. VL मोठा असलेली दाखवतोय, वेक्टरमध्ये VL मोठा दाखवतोय आणि VC छोटा दाखवतोय. कारण का, VL ग्रेटर दॅन VC आहे. VL अँड VC आर 180 डिग्री आउट ऑफ फेज आणि VL आणि VC हे एकमेकाला 180 अंशात फेजच्या विरुद्ध आहेत. ओके, आउट ऑफ फेज आहेत. ठीक आहे, तर पहा हा आणि इथे दाखवलेला आहे VR म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आणि त्याच्या स्थितीमध्ये करंट I दाखवलेला आहे. कारण वैयक्तिक रेजिस्टरच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर फेजर डायग्राम कशी होणार आहे, करंट ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये व्होल्टेज असणार आहे किंवा व्होल्टेज ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये करंट असेल, दोन्ही एकाच स्थितीमध्ये असतील. ठीक आहे, परंतु VL मोठा आहे, त्याची सदिश राशी वेक्टर जी लेंथ आहे ती मोठी आहे VL पेक्षा. इथं पाहू शकता फिगर 2.7.2a मध्ये XL ग्रेटर दॅन XC, देअरफॉर VL ग्रेटर दॅन VC. ओके, फिगर 2.7.2b मध्ये फेजर डायग्राम जर पहा, रिझल्टंट जो व्होल्टेज आहे तो मोठा आहे कारण VL मायनस VC, VL मोठा आहे. V बार इक्वल्स टू VR बार प्लस VL मायनस VC बार. ठीक आहे, यांची जी अरिथमॅटिक सबट्रॅक्शन होऊन जे शिल्लक राहील व्होल्टेज ते VR सोबत ॲडिशन होईल आणि तोच काय असणार आहे, रिझल्टंट व्होल्टेज कॅपिटल V असेल. ओके, फिगर 2.7.2b फेजर डायग्राम. फिगर 2.7.2c व्होल्टेज ट्रँगल पहा. व्होल्टेज ट्रँगल मग कसा होईल, इथे जो VL मायनस VCचा जो मायनस वजाबाकी करून जो व्होल्टेज शिल्लक राहील तो इकडे प्रतिबिंबित होईल आणि आपल्याला जो ट्रायंगल मिळेल, आपल्याला जो त्रिकोण मिळेल विथ अँगल फाय सोबतचा, तो काय असणार आहे, व्होल्टेज ट्रायंगल. ओके, ट्रायंगल त्रिकोणाची एक बाजू VR आहे, कर्ण V आहे आणि दुसरी बाजू काय असणार आहे, VL मायनस VC. ओके, इथं पहा VL मायनस VC, VR अँड V. ठीक आहे, व्होल्टेज ट्रायंगल. फिगर 2.7.2 RLC सिरीज सर्किट फेजर डायग्राम अँड व्होल्टेज ट्रँगल XL ग्रेटर दॅन XC. ही फर्स्ट कंडिशनसाठी सर्व आपण पाहिलं. ओके, फेजर डायग्राम पाहिली, त्याचबरोबर कंडिशन्सनुसार जो फेजर लेंथ मोठी आहे
त्याची पण फेजर डायग्राम आपण पाहिली, व्होल्टेज ट्रँगलसुद्धा पाहिला. ओके, फर्स्ट कंडिशन होती एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी. आता पहा सिलेबस टॉपिक 2.7.4 फेजर डायग्राम फॉर एक्सेल लेस दॅन एक्सी. म्हणजेच कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आता मोठा आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सपेक्षा, म्हणजे कॅपॅसिटरकडून सर्किटला मिळणारी जी प्रतिक्रिया आहे ती अधिक आहे. ओके, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मोठा आहे याचा अर्थ काय की तिथे कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेजचा घट जास्त आहे. ओके, ठीक आहे. वेन एक्सेल इज लेस दॅन एक्सी देन व्ही एल विल बी लेस दॅन व्ही सी. जर का एक्सेल लहान असेल एक्सीपेक्षा तर व्ही एलसुद्धा काय असेल, लहान असेल व्ही सीपेक्षा. परंतु व्ही एल आणि व्ही सी कंटिन्यू टू बी आउट ऑफ फेज. ठीक आहे, परंतु व्ही एल आणि व्ही सी हे दोन्ही आउट ऑफ फेजमध्ये असणार आहेत, कंटिन्यू असणार आहेत, सतत असणार आहेत विथ रिस्पेक्ट टू इच अदर. ओके, एकमेकांच्या विरुद्ध. हेन्स म्हणून द रिझल्टंट ऑफ व्ही एल अँड व्ही सी दॅट इज व्ही सी मायनस व्ही एल. आता काय होईल, व्ही सी मोठा असल्याकारणाने मोठ्यातून लहान संख्या वजा होईल, म्हणजेच व्ही सीमधून व्ही एल वजा होईल. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर हे मोठा असणार आहे आणि व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर हे लहान असणार आहे, छोटी किंमत असणार आहे. त्यामुळे मोठ्यातून लहान संख्या वजा होईल, विल बी इन डायरेक्शन ऑफ व्ही सी. ओके, हा जो काय रिझल्टंट व्होल्टेज असेल तो कुठं असणार आहे, व्ही सीच्या दिशेने असणार आहे. नाव ओके, व्ही सी नाव ॲज शोन इन फिगर 2.7.3 म्हणजेच खालच्या दिशेला. ठीक आहे, ॲज द रिझल्टंट व्ही सी मायनस व्ही एल इज इन द डिरेक्शन ऑफ व्ही सी द सर्किट इज इक्विव्हॅलंट टू ॲन आर सी सिरीज सर्किट. मग व्ही सीच्या विरुद्ध व्ही सीच्या दिशेने जर सर्किट झुकत असेल तर जो सर्किटचा बिहेवियर असेल किंवा सर्किटचा जो नेचर असेल तो इक्विव्हॅलंट असेल, तो समतुल्य असेल आर सी सिरीज सर्किटच्या प्रमाणे. इन विच द करंट विल लीड रिझल्टंट व्होल्टेज, की ज्याच्यामध्ये करंट हा लीड असेल. ओके, जेव्हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मोठा होता त्यावेळी करंट काय होता, लॅग होता. आता इथे काय करंट लीड असेल द रिझल्टंट व्होल्टेज बाय अँगल फाय, कितीने, फायने, रेडियन्स ॲज शोन इन फिगर 2.7.3. ड्रॉ द फेजर डायग्राम बाय फॉलोइंग द स्टेप्स given in figure 2.7.3 and using it draw the voltage triangle as shown in figure 2.7.3. ठीक आहे, अशा पद्धतीने दिलेल्या स्टेपप्रमाणे आपणाला फेजर डायग्राम आणि व्होल्टेज ट्रँगल ड्रॉ करता आला पाहिजे. ठीक आहे, इथं पहा दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे व्ही सी मोठा आहे कारण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा मोठा आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सपेक्षा, म्हणजेच एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल असेल तर व्ही सीच्या दिशेने जी सदिश राशी आहे, जी वेक्टर डायग्राम आहे किंवा वेक्टरची जी लेंथ आहे ती मोठी असणार आहे व्ही सी. ठीक आहे, मग व्ही सी मोठा असेल तर त्याच्यातून लहान संख्या व्ही एल मायनस होईल. इथे पाहू शकता याची एवढीच लेंथ आहे आणि व्ही सीची मोठी लेंथ आहे. ओके, व्ही एल आणि व्ही सी आर आउट ऑफ फेज, परंतु व्ही एल आणि व्ही सी एकमेकाला 180 अंशात कोनातच असणार आहेत. ड्रॉ द रिझल्टंट व्ही सी मायनस व्ही एल. ओके, रिझल्टंट जो व्ही सी मायनस व्ही एल असेल तो ड्रॉ केला इथे, व्ही सी मायनस व्ही एल. ठीक आहे, व्ही सी मायनस व्ही एल रिझल्टंट व्होल्टेज असेल आणि ही व्ही आरची जी लेंथ आहे, वेक्टर लेंथ आहे ती इथे दाखवलेलीच आहे. कंप्लीट द फेजर डायग्राम, यानुसार कंप्लीट फेजर डायग्राम होईल. मग व्होल्टेज ट्रँगल कसा बनेल पहा. व्होल्टेज ट्रँगल रिझल्टंट व्होल्टेज कुठं असणार आहे, इकडे. ठीक आहे, व्ही सी मायनस व्ही एल रिझल्टंट व्होल्टेज व्ही असेल. ठीक आहे, इथे व्ही आर असेल. मग याच व्ही सी मायनस व्ही एलच्या किमतीला इकडे प्रतिबिंबित जर केलं तर आपल्याला एक त्रिकोण मिळेल की ज्याच्या सर्व बाजू व्होल्टेजच्या बाबतीत माहिती सांगणाऱ्या असतील. जसे की ही बाजू आहे, फायच्या लगतची बाजू आहे ती व्ही आर आहे, म्हणजेच हा रेजिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेजचा घट दाखवतोय. अँगल फायच्या समोरची बाजू कोण आहे, व्ही एल मायनस व्ही सी आहे. तो काय दाखवतोय की कॅपॅसिटरच्या अक्रॉसच्या व्होल्टेजमधून इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज मायनस केला असता जो शिल्लक राहणारा व्होल्टेज आहे त्याची बाजू दाखवतोय. ठीक आहे, आणि या दोनोंची बाजू जर मिळत असेल तर साहजिकच आहे काटकोन त्रिकोणाचा कर्ण आपल्याला रिझल्टंट व्होल्टेज म्हणून इथं घ्यावा लागणार, तो दाखवतोय कॅपिटल व्हीने. ओके, फिगर 2.7.3 फेजर डायग्राम अँड व्होल्टेज ट्रँगल फॉर आर एल सी सिरीज सर्किट विथ एक्सेल लेस दॅन एक्सी. ठीक आहे, विथ एक्सेल लेस दॅन एक्सी. इथे पहा, दस फॉर द आर एल सी सिरीज सर्किट विथ एक्सेल लेस दॅन एक्सी, inductive reactance less than capacitive reactance, the current lead the resultant voltage by 5 radians. Therefore, if the instantaneous applied voltage is V equals to Vm sin omega t, then the instantaneous current is represented by small I equals to Im sin omega t plus phi. Expression number 2.7.2. RLC series circuit is equivalent to series RC circuit. RLC series circuit is equivalent to सिरीज आर सी सर्किट, म्हणजेच आर एल सी सिरीज सर्किट जो आहे तो समतुल्य आता बिहेव करेल, वागेल कोणाप्रमाणे, आर सी सिरीज सर्किटप्रमाणे. बिकॉज द सर्किट करंट लीड्स द सोर्स व्होल्टेज, कारण की सर्किट करंट हा लीड होतोय, पुढे जातोय कोणापेक्षा, सोर्स व्होल्टेजपेक्षा. कितीने, बाय अँगल फायने. ओके, सिलेबस टॉपिक 2.7.5 फेजर डायग्राम फॉर एक्सेल
इक्वल्स टू XC. आता थर्ड कंडिशन पहा, एक्सेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ही बरोबरीची असेल कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या, तर काय होईल, इफ एक्सेल इक्वल्स टू XC देन VL इक्वल्स टू VC. मग व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर हे दोन्ही सेम असतील अँड दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज विथ इच अदर, आणि ते 180 अंश कोनात एकमेकाला फेजच्या विरुद्ध असतील. देअरफॉर दे विल कॅन्सल इच अदर, म्हणून ते एकमेकांना कॅन्सल होतील कम्प्लिटली अँड द रिझल्टंट विल हॅव अ झिरो व्हॅल्यू, आणि त्यांचा जो रिझल्टंट व्होल्टेजची जी व्हॅल्यू आहे, किंमत असेल, तो झिरो व्हॅल्यू असेल. हेन्स म्हणून द रिझल्टंट सप्लाय व्होल्टेज इज V इक्वल्स टू VR. मग जो रिझल्टंट सप्लाय व्होल्टेज जो असेल तो काय असणार आहे, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर फक्त असेल. ठीक आहे, V इक्वल्स टू VR अँड इट विल बी इन फेज विथ I, आणि जो की तो आयच्या स्थितीमध्ये असेल, आयच्या टप्प्यामध्ये असेल. आय शोन इन फेजर डायग्राम ऑफ फिगर 2.7.4b ॲज V अँड I आर इन फेज. द RLC सर्किट इज इक्विव्हॅलंट टू रेजिस्टिव्ह सर्किट. मग अशा वेळी RLC सिरीज सर्किट जो आहे तो काय असेल, रेजिस्टिव्ह सर्किटसारखा समतुल्य असेल. इथे पाहू शकतो आपण दोन्हींची जी व्हेक्टर लेंथ आहे VL आणि VCची ती दोन्ही सेम आहे आणि एकमेकांना ते 180 अंशात कोनात आहेत. यांची जर वजाबाकी घेतली तर काय येणार आहे, रिझल्टंट व्होल्टेज 0 येईल. म्हणून मग जो काय व्होल्टेज शिल्लक राहील तो VRच असेल, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टरच असेल, आणि जो की तो आयच्या फेजमध्ये आहे. V अँड I आर इन फेज. Figure 2.7.4a फेजर डायग्राम फॉर RLC सर्किट विथ XL इक्वल्स टू XC. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असताना फ्रॉम द फेजर डायग्राम वरून द रिझल्टंट V इज गिवन बाय, रिझल्टंट व्होल्टेज V जो आहे तो दिलेला आहे, V इक्वल्स टू VR इक्वल्स टू I इंटू R. एक्सप्रेशन नंबर 2.7.3 और V इक्वल्स टू कॅपिटल I इंटू मॉड ऑफ Z 2.7.4 बिकॉज मॉड ऑफ Z इक्वल्स टू R. कारण की मॉड ऑफ Z कसा असणार आहे, R इतक्या व्हॅल्यूचाच असेल. दस द इम्पिडन्स म्हणजेच प्रतिबाधा इज प्युअरली रेजिस्टिव्ह, जो असेल तो आता फक्त प्युअरली रेजिस्टिव्ह म्हणून बिहेव करेल फॉर XL इक्वल्स टू XC. द इन्स्टंटेनियस व्होल्टेज V इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी अँड I इक्वल्स टू IM साइन ओमेगा टी बिकॉज दे आर इन फेज. ओके, इन्स्टंटेनियस व्होल्टेज पण कसे असणार आहेत, ते एकमेकाला फेजमध्ये असल्यामुळे XL इक्वल्स टू XC असेल, म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जेवढा आहे तेवढाच कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल, आणि दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतील, आणि जो इम्पिडन्स जो असणार आहे तो रोधका इतकाच असेल. The RLC सिरीज सर्किट इज प्युअरली रेजिस्टिव्ह. द RLC सिरीज सर्किट हे आता प्युअरली रेजिस्टिव्ह म्हणून बिहेव करेल फॉर XL इक्वल्स टू XCसाठी. ओके, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्ससाठी RLC सिरीज सर्किट हे प्युअरली रेजिस्टिव्ह सारखंच बिहेव करेल अँड द सर्किट करंट विल बी इन फेज विथ द सोर्स व्होल्टेज. आणि जो सर्किटचा करंट I आहे, कॅपिटल I, तो सोर्स व्होल्टेजच्या फेजमध्ये असेल, स्थितीमध्ये असेल, टप्प्यामध्ये असेल. द पॉवर फॅक्टर ऑफ RLC सर्किट इज युनिटी. जो RLC सिरीज सर्किटचा जो पॉवर फॅक्टर असणार आहे, शक्तीचा घटक जो असणार आहे, तो युनिटी असेल, एक असेल फॉर XL इक्वल्स टू XC. सिलेबस टॉपिक 2.7.6 इम्पिडन्स ऑफ सिरीज LRC सर्किट, इम्पिडन्स ऑफ सिरीज RLC सिरीज सर्किट. ठीक आहे, द इम्पिडन्स म्हणजेच काय, प्रतिबाधा. RLC सिरीज सर्किटसाठी इम्पिडन्स पहा, द जनरल एक्सप्रेशन फॉर द इम्पिडन्स Z ऑफ द सिरीज RLC सर्किट इज ॲज शोन इन फिगर Z इक्वल्स टू R प्लस JX. हा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे, R प्लस JX जनरल फॉर्ममध्ये, म्हणजेच जनरल एक्सप्रेशन आहे, जनरल सामान्य समीकरण आहे इम्पिडन्सचं, प्रतिबाधाचं, Z इक्वल्स टू R प्लस JX. आता पहा एक्सप्रेशन नंबर 2.7.5. आता ह्या एक्समध्ये XL केव्हा घ्यायचा आणि XC केव्हा घ्यायचा, कारण एक्सच्या मागे दोन व्हॅल्यू लपल्यात, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, व्हेअर एक्स पहा, व्हेअर एक्स जेव्हा एक्स इक्वल्स टू टोटल रिॲक्टन्स ऑफ द सर्किट, जो की टोटल रिॲक्टन्स असणार आहे, टोटल प्रतिक्रिया असणार आहे सर्किटची, इक्वल्स टू XL मायनस XC, इक्वल्स टू XL मायनस XC. देअरफॉर कॅपिटल Z इक्वल्स टू R प्लस J इंटू ब्रॅकेट XL मायनस XC. Expression number 2.7.6. Therefore, mod of Z equals to under root R square plus X square and tan inverse X upon R. If XL greater than XC, then X is positive and LRC circuit is inductive. ओके, इथं पहा महत्त्वाचं आहे, जर का XL मोठा असेल XC पेक्षा, देन X इज पॉझिटिव्ह, तर X काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, अँड द RLC सर्किट इज इंडक्टिव्ह, आणि RLC सर्किट हे इंडक्टिव्ह असेल. इफ सेकंड कंडिशन, इफ XL लेस दॅन XC, म्हणजेच काय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मोठा असेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्सपेक्षा, देन X इज पॉझिटिव्ह अँड LRC और RLC और LCR तिन्ही एकच सर्किट आहेत. ठीक आहे, LCR सर्किट इज कॅपॅसिटिव्ह, आणि त्यावेळी LCR सर्किट हे कॅपॅसिटिव्ह असेल. इफ XL इक्वल्स टू XC, देन X इज 0. ओके,
जर का इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स सेम असतील, ते वजाबाकीमध्ये एकमेकांना कॅन्सल होतील, कारण का ते 180 अंश कोनात एकमेकांना फेज आउट ऑफ फेज आहेत, त्यामुळे एक्स काय असेल 0 असेल. अँड LRC सर्किट इज रेझिस्टिव्ह, आणि त्यावेळी LCR रेजिस्टर सर्किट हे काय असेल, रेझिस्टिव्ह असेल. सिलेबस टॉपिक 2.7.7 इम्पेडन्स प्रतिबाधा ट्रायंगल फॉर ॲन LCR सर्किट. ओके, इम्पेडन्स ट्रायंगल फॉर ॲन LCR सर्किट. We know we know that the impedance triangle can be obtained if we divide each side of the voltage triangle by I. आपणाला माहित आहे की इम्पेडन्स ट्रायंगल आपण मिळवू शकतो व्होल्टेज ट्रायंगलच्या प्रत्येक बाजूला I करंट I ने भाग देऊन. द इम्पेडन्स ट्रायंगल फॉर कंडिशन्स XL ग्रेटर दॅन XC अँड XL लेस दॅन XC आर डिफरंट. ठीक आहे, इम्पेडन्स ट्रायंगल दोन कंडिशनसाठी वेगळा असणार आहे. XL ग्रेटर दॅन XC असेल त्यावेळी एकदा वेगळा, आणि XL लेस दॅन XC असेल त्यावेळेचा इम्पेडन्स ट्रायंगल वेगळा असेल. अँड आर ॲज शोन इन फिगर 2.7.5 A अँड B रिस्पेक्टिव्हली, आणि ते फिगर 2.7.5 A आणि B मध्ये दाखवलेलं आहे. फॉर द इम्पेडन्स ट्रायंगल्स इन बोथ द केसेस शोन इन फिगर 2.7.5 A अँड B. ठीक आहे, इथं पहा फिगर 2.7.5 A आणि B साठी इम्पेडन्स ट्रायंगल वेगवेगळा दाखवलेला आहे. इथं पाहू शकता फर्स्ट इम्पेडन्स ट्रायंगल XL ग्रेटर दॅन XC असताना इम्पेडन्स ट्रायंगल कसा आपण ऑब्टेन करू शकतो. हा तो व्होल्टेज ट्रायंगल आहे. व्होल्टेज ट्रायंगलची प्रत्येक बाजू व्होल्टेजच्या संबंधित माहिती सांगते. इथे आहे खालची बाजू जी आहे ती VR आहे, कारण व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टरची माहिती सांगते ही बाजू. ठीक आहे, ट्रायंगलची उभी बाजू जी सांगते VL - VC सांगते, कारण XL मोठा आहे म्हणजेच VL मोठा असेल, जो की रिझल्टंट व्होल्टेज असेल. त्याला मल्टिप्लाय तुम्ही जर I केलात, I इंटू XL - XC. ओके, जसं की VL - VC ही एकच झाली एक बाजू. ठीक आहे, तिसरी बाजू जी आहे ती कर्ण आहे. ओके, ती बाजू काय सांगते V इक्वल्स टू कॅपिटल I इंटू मॉड ऑफ Z. तर पहा, ह्या व्होल्टेज ट्रायंगलच्या प्रत्येक बाजूला I ने भाग दिला असता, डिवाइड ईच साइड बाय I, तर आपल्याला काय मिळेल, इम्पेडन्स ट्रायंगल मिळेल. इथे पहा IR छेद R, I कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील R. इथे पहा I इंटू XL - XC आहे. ठीक आहे, छेद I केला तर I कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील XL - XC. इथे पहा V इक्वल्स टू I इंटू Z मॉड ऑफ Z आहे, त्याला छेद I दिला, भाग I दिला, तर I कॅन्सल होईल, मॉड ऑफ Z शिल्लक राहील. ठीक आहे, इम्पेडन्स ट्रायंगल फॉर XL ग्रेटर दॅन XC अँड इम्पेडन्स ट्रायंगल फॉर XL लेस दॅन XC. फिगर 2.7.5 B इम्पेडन्स ट्रायंगल फॉर XL लेस दॅन XC. जर का इंडक्टिव्ह रिॲक्टन्स लहान असेल कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सपेक्षा, तर जो रिझल्टंट व्होल्टेज आहे तो ज्याची जी व्हेक्टर लेंथ आहे ती खालच्या बाजूला येईल. ओके, खालच्या बाजूला येईल. ठीक आहे, तर पहा आता हा जो व्होल्टेज ट्रायंगल आहे त्याची प्रत्येक बाजू व्होल्टेजच्या बाबतीतच सांगते. फर्स्ट जी बाजू आहे ती व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टरच्या बाबतीत सांगते, VR इक्वल्स टू I इंटू R. येथील जी बाजू आहे उभी बाजू ती VC - VL ची बाजू सांगते, कारण कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर हे मोठा असणार आहे, कारण का कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मोठा आहे XL - XC, आणि त्याला जर I मल्टिप्लाय असेल तर तो V म्हणजेच VL - VC असेल. ठीक आहे, काटकोन त्रिकोणाची तिसरी बाजू जी आहे ती कर्ण आहे, ती सुद्धा V इक्वल्स टू कॅपिटल I इंटू मॉड ऑफ Z. व्होल्टेज ट्रायंगल बाबतीत सर्व बाजू दाखवतात. त्या व्होल्टेज ट्रायंगलच्या प्रत्येक बाजूला फक्त I ने डिवाइड केलं. आता इथे अजून डिवाइडच करायचं आहे. ओके, ठीक आहे, इम्पेडन्स ट्रायंगलमध्ये डिवाइड, पॉवर ट्रायंगलमध्ये मल्टिप्लाय, डिवाइड ईच साइड बाय I, तर काय होईल. ओके, हा पहा R शिल्लक राहील, XC - XL शिल्लक राहील, आणि मॉड ऑफ Z शिल्लक राहील. असा आपल्याला इम्पेडन्स ट्रायंगल मिळेल XL लेस दॅन XC या कंडिशनला. फिगर 2.7.5. 2.7.8 पॉवर सप्लायड टू द RLC सर्किट. पॉवर जी आहे RLC सर्किटकडे सप्लाय केली जाणारी ती पॉवर पहा. द ॲव्हरेज पॉवर सप्लाय टू द RLC सिरीज सर्किट इज गिवन बाय. जी ॲव्हरेज पॉवर सप्लाय केली जाणार आहे RLC सिरीज सर्किटकडे ती दिलेली आहे. PAV इक्वल्स टू पॉवर कन्झ्युम्ड बाय R. रोधकाने किती पॉवर खर्च केली आहे ती, अधिक पॉवर कन्झ्युम्ड बाय L. इंडक्टरने किती पॉवर कन्झ्युम केलेली आहे ती, खर्च केलेली आहे ती, अधिक पॉवर कन्झ्युम्ड बाय C. कॅपॅसिटरने किती पॉवर खर्च केली आहे ती, यांची बेरीज म्हणजेच ॲव्हरेज पॉवर. बट द प्युअर इंडक्टर अँड कॅपॅसिटर डज नॉट कन्झ्युम एनी पॉवर. परंतु प्युअर शुद्ध इंडक्टर आणि शुद्ध कॅपॅसिटर कोणतीही शक्ती खर्च करत नाहीत. म्हणून देअरफॉर ॲव्हरेज पॉवर इक्वल्स टू पॉवर कन्झ्युम्ड बाय R. ओके, रेजिस्टर हा प्युअर जरी असला तरी तो काही ना काही पॉवर कन्झ्युम करतो, म्हणून ॲव्हरेज पॉवर इक्वल्स टू पॉवर कन्झ्युम्ड बाय R. रोधकाने जेवढी पॉवर खर्च केली आहे तीच ॲव्हरेज पॉवर असणार आहे.
ओके इक्वल्स टू आय स्क्वेअर आर, जी किती करंटचा वर्ग गुणिले रोधक असा असतो. ठीक आहे, यांचा गुणाकार आय डॉट व्ही आर. एक्सप्रेशन नंबर 2.7.8, एक्सप्रेशन नंबर 2.7.8 फ्रॉम द व्होल्टेज ट्रँगलवरून व्ही आर इक्वल्स टू व्ही कॉस फाय, therefore PAV equals to VI cos phi watts. Okay, expression number 2.7.9. In this expression, V cos phi represents the in phase components x component of V. Assuming the current phasor to be reference phasor, therefore average power equals to in phase component of V into current I, therefore V cos phi into I. ओके, इन फेज कॉम्पोनंट ऑफ ई, व्होल्टेजच्या घटकाच्या इन फेजमध्ये असणारी क्वांटिटी व्ही कॉस फाय, त्याला मल्टिप्लाय जर आय केलं तर आपल्याला ॲव्हरेज पॉवर इथे मिळेल, जो की तो व्ही आय कॉस फाय इतका आहे. सिलेबस टॉपिक 2.7.9 पॉवर ट्रायंगल. द पॉवर ट्रायंगल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द इम्पिडन्स ट्रायंगल बाय मल्टिप्लाइंग ईच साइड बाय आय. पॉवर ट्रायंगल हे आपण मिळवू शकतो व्होल्टेज ट्रँगलच्या प्रत्येक बाजूला आयने जर गुणाकार केला, गुणलं तर. द पॉवर ट्रँगल्स फॉर एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी अँड एक्सेल लेस दॅन एक्सी आर आय शोन इन फिगर 2.7.6 ए अँड बी. ओके, पॉवर ट्रँगल फॉर LRC, LCR, RLC सिरीज सर्किट विथ एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी इथे पाहू शकता. ह्याच्यामध्ये हा व्होल्टेज ट्रँगल आहे. ओके, की कंडिशन पहा, कंडिशन नंबर 1 एक्सेल ग्रेटर दॅन एक्सीसाठीचा हा व्होल्टेज ट्रँगल आहे. त्याच्या प्रत्येक बाजूला आयने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, पॉवर ट्रायंगल मिळेल. ओके, इथे पहा व्ही फक्त आहे, याला आयने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला व्ही इंटू आय म्हणजेच अपॅरंट पॉवर मिळेल, कॅपिटल एस. ओके, इथे पहा व्ही एल मायनस व्ही सी आहे, तर सर्किट इंडक्टिव्ह आहे म्हणजेच आयने जर गुणलं तर आय गुणिले व्ही एल मायनस व्ही सी. ओके, रिॲक्टिव्ह पॉवर ज्याला आपण कॅपिटल क्यू म्हणतो, आणि ह्या बाजूला खालच्या बाजूला त्रिकोणाच्या खालच्या बाजूला व्ही आर आहे, त्याला आयने जर मल्टिप्लाय केला तर आय इंटू व्ही आर म्हणजेच व्ही कॉस फाय. ओके, काय बनेल सांगा, तर ॲक्टिव्ह पॉवर, ट्रू पॉवर और रिअल पॉवर कॅपिटल पी मिळेल आपल्याला. ओके, अशा पद्धतीने व्होल्टेज ट्रँगलच्या प्रत्येक बाजूला आयने जर गुणलं तर आपल्याला पॉवर ट्रँगल मिळेल. फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड कंडिशनसाठी सुद्धा व्ही सी ग्रेटर दॅन व्ही एल असेल तर पॉवर ट्रँगल फॉर LCR सिरीज सर्किट विथ एक्सेल लेस दॅन एक्सी, तर अपॅरंट पॉवरची बाजू कर्ण जिथे आहे तिथंच राहील, ॲक्टिव्ह पॉवरची बाजू जी फायच्या लगतची बाजू आहे तीच असेल. ओके, पण फायच्या समोरची बाजू जी बाजू आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर कॅपिटल क्यूने ॲक्ट होईल. फिगर 2.7.6 पॉवर ट्रायंगल फॉर LCR सिरीज सर्किट. सिलेबस टॉपिक 2.7.10 व्हेरियस पॉवर्स अँड पॉवर फॅक्टर्स ऑफ RLC सिरीज सर्किट. वेगवेगळ्या शक्ती आणि शक्ती घटक RLC सिरीज सर्किटसाठी आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 29 हा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे. विंटर 9, विंटर 14, विंटर 15 आणि विंटर 17साठी. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सक्रिय शक्ती, कॅपिटल P इक्वल्स टू VI कॉस फाय, त्याचा फॉर्म्युला आहे. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द ॲक्टिव्ह पॉवर, हे ॲक्टिव्ह पॉवरसाठी समीकरण आहे. अँड RLC सिरीज सर्किट कॅन बी इक्विव्हॅलंट टू RL सर्किट. ओके, आणि या सर्किटमध्ये RLC सिरीज सर्किट हा समतुल्य असेल RL सिरीज सर्किट सारखा, कारण की एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी आहे, किंवा और RC सिरीज सर्किटसाठी सुद्धा असू शकतो. ह्याच्यामध्ये एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल असू शकतो, और रेजिस्टिव्ह किंवा रेजिस्टिव्ह सुद्धा असू शकतो, कारण की एक्सेल इक्वल्स टू एक्सी. म्हणजेच हे एक्सप्रेशन तिन्हीसाठी सेमच असणार आहे. ॲक्टिव्ह पॉवरचं P इक्वल्स टू VI कॉस फाय, युनिट असेल वॅट. रिॲक्टिव्ह पॉवर कॅपिटल Q. द एक्सप्रेशन फॉर रिॲक्टिव्ह पॉवर इज कॅपिटल Q इक्वल्स टू VI साइन फाय. टोटल पॉवर अपॅरंट पॉवर म्हणजेच ज्याला आपण म्हणतो कॅपिटल एस, अपॅरंट पॉवर इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ द ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर. दॅट मीन्स अपॅरंट पॉवर जो आहे तो व्हेक्टर सम असेल, व्हेक्टर ॲडिशन असेल ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवरची. दॅट मीन्स म्हणजेच की कॅपिटल एस इक्वल्स टू √P² प्लस Q² इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये, चौकोनी ब्रॅकेटमध्ये VI² कॉस² फाय प्लस ब्रॅकेटमध्ये पुन्हा VI² sin² फाय, चौकोनी ब्रॅकेट कंप्लीट, रेस टू हाफ. ओके, रेस टू हाफ म्हणजेच 1/2 वर्गमूळ. ठीक आहे, म्हणजेच वर्गमुळात ही संख्या आहे. ह्याचा एकक असेल व्होल्ट ॲम्पियर. शिल्लक काय राहील V इंटू आय. ओके, V इंटू आय, कारण कॉस² प्लस sin² ची व्हॅल्यू 1 असते. VI कॉमन येईल.
ओके, वर्गमुळात जर याला बाहेर काढले तर आपल्याला VI फक्त मिळेल. व्होल्ट अँपिअर हे त्याचे एकक असेल. पॉवर फॅक्टर शक्तीचा घटक. द पॉवर फॅक्टर cos phi will have different values and nature depending on the values of R, XL and XC. Table 2.7.1 summarizes the values of power factor for different values of R, XL and XC. ओके, पॉवर फॅक्टर हा वेगवेगळा असू शकणार आहे नेचरमध्ये, कारण आर आणि एक्सेल आणि एक्सीच्या किमतीवरती तो अवलंबून आहे, जो की तो टेबल 2.7.1 समराईज केलेला आहे. इथं पाहू शकतो टेबल 2.7.1 सिरियल नंबर, केस, नेचर ऑफ RLC सर्किट अँड पॉवर फॅक्टर. ठीक आहे, नेचर म्हणजे स्वभाव कसा असणार आहे त्यावेळी. सिरियल नंबर 1, एक्सेल ग्रेटर दॅन XC असेल तर, म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सपेक्षा मोठा असेल तर सर्किटचं नेचर कसं असेल, RL सिरीज सर्किटसाठी सारखं. ओके, मग पॉवर फॅक्टर कसा असेल, लॅगिंग असेल अँड लेस दॅन 1 आणि 1पेक्षा कमी असेल. पॉवर फॅक्टर मागे असेल आणि 1पेक्षा कमी असेल. ठीक आहे. सेकंड केस पहा, XC ग्रेटर दॅन XL, RC सिरीज सर्किटसारखं सर्किट बिहेव करेल आणि त्यावेळी पॉवर फॅक्टरचं नेचर कसं असणार आहे, लिडिंग असणार आहे अँड लेस दॅन 1. ओके. थर्ड आहे XL इक्वल्स टू XC, प्युअरली रेझिस्टिव्ह. अशा कंडिशनमध्ये सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह म्हणून काम करेल आणि त्याचा जो पॉवर फॅक्टर असेल तो युनिटी 1 असेल. ठीक आहे. इथं पहा, सिलेबस टॉपिक 2.7.11, फिगर ऑफ मेरिट और क्यू फॅक्टर. फिगर ऑफ मेरिट, क्वालिटी फॅक्टर, दर्जा ज्याला आपण म्हणतो. अ रेजिस्टर कॅनॉट स्टोअर एनर्जी. एक रोधक जो आहे तो एनर्जी स्टोअर करू शकत नाही, परंतु L अँड C आर कॅपेबल ऑफ स्टोअरिंग एनर्जी. परंतु इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे कॅपेबल आहेत, पात्र आहेत एनर्जी स्टोअर करण्यासाठी. द क्वालिटी ऑफ द RLC सिरीज सर्किट. जो RLC सिरीज सर्किटचा जो दर्जा आहे, इज मेजर्ड, जो की मोजला जाणार आहे इन टर्म्स ऑफ म्हणजे च्या स्वरूपात, ऑफ इफिशियन्सी ऑफ द इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता ऑफ L अँड C टू स्टोअर एनर्जी. इंडक्टर L आणि कॅपॅसिटर C यांच्या एनर्जी स्टोअर ऊर्जा साठवणीच्या कार्यक्षमतेच्या स्वरूपामध्ये मोजली जाणार आहे RLC सिरीज सर्किटची क्वालिटी, दर्जा. अँड द इफिशियन्सी ऑफ L अँड C टू स्टोअर एनर्जी. आणि जी L आणि C, इंडक्टर आणि C जे ऊर्जा स्टोअर करतात, ऊर्जा साठवतात, त्यांच्या कार्यक्षमतेवरती इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ, तो मोजला जाणार आहे फॉर्ममध्ये. इन टर्म्स ऑफ म्हणजे इन टर्म्स म्हणजेच काय, च्या फॉर्ममध्ये, ऑफ अ फॅक्टर, एक घटकाच्या मदतीने तो मोजला जाणार आहे, कॉल्ड क्वालिटी फॅक्टर. त्यालाच आपण क्वालिटी फॅक्टर और क्यू फॅक्टर असे म्हणणार आहोत. द क्यू फॅक्टर दस रिप्रेझेंट्स द इफिशियन्सी ऑफ द रेझोनन्स सर्किट. ओके, द क्यू फॅक्टर दस represent the efficiency of resonance circuit to store energy. Okay, hence it is also called as figure of merit of the RLC series circuit. Definition: the quality Q factor is परिभाषा अशी पद्धतीने केली जाते की as the ratio of energy stored per cycle, as the ratio of energy stored per cycle. रेशो म्हणजे गुणोत्तर, ऑफ म्हणजे चे, कोणाचे गुणोत्तर, एनर्जी स्टोर्ड पर सायकल, प्रति सायकलला ऊर्जा किती साठवली जाते ते, टू द एनर्जी लॉस्ट. ओके, ऊर्जा लॉस्ट केली म्हणजेच डिसिपेट केली, उत्सर्जित केली, सोडली, पर सायकल. एनर्जी स्टोर्ड पर सायकल टू द एनर्जी लॉस्ट और डिसिपेटेड पर सायकल यांचा रेशो, यांचं गुणोत्तर. मॅथमॅटिकली क्यू कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज क्यू इक्वल्स टू 2 पाय मॅक्झिमम एनर्जी स्टोर्ड पर सायकल डिवायडेड बाय एनर्जी डिसिपेटेड पर सायकल. द क्यू फॅक्टर ऑफ an RLC series circuit is given by Q equals to X upon R. Q equals to X छेद R, where X equals to XL minus XC, जो की X काय असणार आहे, XL minus XC असेल. काही एक्झाम्पल्स आहेत ते पाहूयात. एक्झाम्पल नंबर 2.7.1, अ कॉईल हॅव्हिंग, एक कॉईल आहे, त्याचा जो रोधक आहे 20 ओहमचा अँड द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, आणि जो एक्सेल आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेल जो दिलेला आहे 47.1 ओहम, इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ कॅपॅसिटर. हे दोन एलिमेंट, हे दोन घटक, हे दोन कॉम्पोनंट, अजून एक तिसरा कॉम्पोनंट आहे कॅपॅसिटर, त्याच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत, की ज्याची रिॲक्टन्स आहे 31.8 ओहम अक्रॉस अँड AC सप्लाय ऑफ 230 व्होल्ट. आणि हे तिन्ही जे कॉम्पोनंट आहेत ते एकमेकाला सिरीजमध्ये तर आहेतच, परंतु त्यांच्या सिरीजमध्ये 230 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स, सप्लाय व्होल्टेज कनेक्ट केलेला आहे. डिटरमाइन्स, शोधा म्हणतात ते. करंट ड्रॉन फ्रॉम द सप्लाय, सप्लायकडून करंट किती काढून घेण्यात येत आहे. ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट, करंटचे ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हटलं की लक्षात यायला पाहिजे
कॉस फाय आणि रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हटलं की लक्षात यायला पाहिजे साइन फाय, कॉम्पोनंट्स ऑफ करंट. ठीक आहे. पॉवर फॅक्टर एक शोधायचा आहे कॉस फाय. व्होल्टेज अक्रॉस द कॉईल आणि कॉईलच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला मोजायचं आहे. दिलेल्या किमतीनुसार सर्किट सोल्युशनमध्ये ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. रोधक जो आहे तो 20 ओहमचा आहे. इंडक्टर आहे त्याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेल दिलेला आहे डायरेक्ट 47.1 ओहम आणि कॅपॅसिटर दिलेला आहे त्याचासुद्धा एक्सी दिलेला आहे 31.8 ओहम. ठीक आहे. आणि या तिन्ही कॉम्पोनंट एकमेकाला सिरीजमध्ये आहेतच, परंतु यांच्या सिरीजमध्ये एक व्होल्टेज सोर्स 230 व्होल्टचा कनेक्ट केलेला आहे आणि सर्किटमधून प्रवाहित होणारा करंट कॅपिटल आय जो की इथे दाखवलेला आहे फिगर 2.7.1. द करंट ड्रॉन फ्रॉम द सप्लाय. आता सप्लायकडून किती करंट काढून घेण्यात येत आहे तो पहा. त्याचा फॉर्म्युला कॅपिटल आय इक्वल्स टू व्ही अपॉन झेड. देअरफॉर झेड आपल्याला ड्रॉ करावा लागेल, झेड काढावा लागेल, इम्पिडन्स काढावा लागेल करंट फाइंड आउट करण्यासाठी. इक्वल्स टू वर्गमुळात आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी स्क्वेअर. ठीक आहे. ह्या फॉर्म्युलामध्ये सर्व किमती ठेवल्या असता आरच्या जागी 20, एक्सेलच्या जागी 47.1, एक्सीच्या जागी 31.8, आपणाला झेड जो आहे तो 25.18 मिळेल. देअरफॉर कॅपिटल आय इक्वल्स टू व्ही अपॉन झेड इक्वल्स टू 230 डिवायडेड बाय 25.18 इक्वल्स टू 9.134 ॲम्पियर आणि टोटल करंट आय जो आपल्याला 9.134 ॲम्पियर इतका मिळेल. सेकंड आहे पॉवर फॅक्टर कॉस फाय इक्वल्स टू आर अपॉन झेड. कॉस फाय इक्वल्स टू आर अपॉन झेड. तर आरची व्हॅल्यू दिलेलीच आहे सर्किटमध्ये 20 डिवायडेड बाय झेड आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला 25.18. तो ठेवला असता आपल्याला कॉस फाय मिळेल 0.794 लॅगिंग, जो की पॉवर फॅक्टर कसा आहे लॅगिंग आहे. कॉस फाय इक्वल्स टू 37.43 सॉरी फाय इक्वल्स टू 37.43. आता हे फाय इक्वल्स टू कसं आलं तर फाय इथे ठेवा, कॉस नको आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना तो एक छेदात जाईल, एक छेद कॉस 0.795 होईल. मग एक छेद कॉस लिहिण्याऐवजी आपण कॉस इन्व्हर्स लिहितो आणि कंसात ही किंमत ठेवली असता कॅल्सियमनुसार आपल्याला 37.43 इतकी व्हॅल्यू मिळणार आहे फक्त फायची. ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट. करंटचे ॲक्टिव्ह सक्रिय आणि रिॲक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय किंवा युजलेस जे कॉम्पोनंट आहेत ते आपण फाइंड आउट करायचे. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आय कॉस फाय इक्वल्स टू आय फाइंड आउट केला आहे 9.134 गुणिले कॉस फाय फाइंड आउट केला आहे 0.794. यांचा जर गुणाकार केला तर 7.252 ॲम्पियर इतका ॲक्टिव्ह कॉम्पोनंटचा करंट मिळेल. रिॲक्टिव्ह कॉम्पोनंटचं करंट आय इंटू साइन फाय ओके इक्वल्स टू 9.134 गुणिले 0.607 बरोबर 5.552 ॲम्पियर इतका आपल्याला रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट मिळेल. फोर्थ आहे व्होल्टेज अक्रॉस द कॉईल व्ही आय इंटू एक्सेल. आय आपण फाइंड आउट केलेला आहे 9.134 इंटू एक्सेल दिलेलाच आहे 47.1. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला व्ही म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर हे 430.2 व्होल्टेज इतकं मिळेल. हा सेकंड जो प्रॉब्लेम आहे विंटर 15ला विचारलेला, हा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. त्याचबरोबर जो क्वेश्चन नंबर 24 जो आहे प्रॉब्लेम नंबर 2.7.15 हा सुद्धा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन वहीमध्ये सोडवायचा आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. हा पण प्रॉब्लेम होमवर्कसाठी असेल क्वेश्चन नंबर 25. याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्रॉब्लेम वहीमध्ये सोडवायचा आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर इथे पहा सिलेबस टॉपिक 2.8 रेझोनन्स. सिलेबस टॉपिक 2.8 रेझोनन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय गोष्टी पाहिल्या. RLC सिरीज सर्किट आपण तिन्ही कंडिशनसाठी पहिला एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी असेल तर आणि एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल असेल तर आणि एक्सेल बरोबर एक्सेल असेल तर एक्सेल बरोबर एक्सी असेल तर ह्या तिन्ही कंडिशनसाठी आपण RLC सिरीज सर्किट पाहिले, त्याची फेजर डायग्राम पाहिली. ओके. इम्पेडन्स ट्रँगल, व्होल्टेज ट्रँगल, पॉवर ट्रँगल आपण पाहिलेत. त्याचबरोबर पॉवर आणि पॉवर फॅक्टर ह्या तीन कंडिशनवरती कसा अवलंबून आहे, त्यावेळी पॉवर फॅक्टरचं नेचर आणि RLC सिरीज सर्किटचं नेचर कसं असतं हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहिले. त्यानंतर क्यू फॅक्टर, फिगर ऑफ मेरिट्स पाहिला. ओके. त्यानंतर एक प्रॉब्लेम आपण सॉल्व पाहिला. ओके. 2 प्रॉब्लेम आपण होमवर्कला देतोय आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेझोनन्स. ओके. सिलेबस टॉपिक 2.8 रेझोनन्स. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.